नमस्कार मित्रांनो, माझं नाव अविनाश. मी सावंतवाडीचा राहणारा. आज मी आपल्यासोबत एक सत्य घटना शेअर करणार आहे. खरं तर ही घटना जेव्हा जेव्हा मला आठवते तेव्हा तेव्हा अंगावर अगदी काटा येतो आणि मन भीतीने अजून सुद्धा भरून जातं. ही घटना 2001 मधली आहे. तेव्हा मी B.Pharmच्या पहिल्याच वर्षात होतो. माझी पहिली सेमिस्टर आणि त्याच दिवशी माझ्या कॉलेजमध्ये वार्षिक व्हायवा परीक्षा होती. तो जानेवारीचा महिना होता. थंड वारा आणि कधीकधी हलका पाऊस सुद्धा पडत होता. मी नुकतीच टू व्हीलर चालवायला सुरुवात केली होती आणि म्हणूनच मागे कोणी बसलं की मी कायम घाबरल्यासारखा असायचो. विशेष म्हणजे एखादी साडी नेसलेली बाई मागे बसली की गाडी सांभाळणं मला फार अवघड जायचं, कारण ती बाई दोन्ही पाय एकाच बाजूला टाकून बसायची. त्यामुळे मला तोल सांभाळणं अवघड जायचं. माझं कॉलेज घरापासून फक्त 3 किलोमीटरवर होतं. रस्त्यात एक कच्चा वळणदार रस्ता पडायचा. मला तो दिवस अजून सुद्धा आठवतो. नुकताच पाऊस पडून गेला होता. वातावरणात गारवा होता. पावसामुळे रस्ता पूर्ण चिखलाने भरलेला होता. रस्ता फारच निसरडा झाला होता. मी सावकाश गाडीने त्याच रस्त्यावरून पुढे जात होतो आणि काही अंतर गेल्यावर त्याच रस्त्यावर मला एक बाई उभी असलेली दिसली. ती रस्त्याच्या कडेला उभी होती. मी जसा काही अंतर तिच्याजवळ आलो तसा एक हात पुढे करून तिने मला इशारा केला. मला ती गाडी थांबवायला सांगत होती. तसं मी गाडी थांबवली. चेहऱ्यावरून ती थकलेली दिसत होती आणि ती थकलेल्या आवाजात म्हणाली, "बाळा, थोडं पुढं सोडशील का? रस्ता चिखलानं भरलेला आहे आणि त्यामुळे चालताना पाय घसरतोय. मला नीट चालता येत नाहीये." त्यावर मी लगेच म्हणालो, "आजी, मी सोडलं असतं तुम्हाला, पण मी सुद्धा नुकताच गाडी चालवायला शिकलोय आणि त्यात मागे कोणी बसलं की मला नीट गाडी चालवता येत नाही आणि रस्ता सुद्धा निसरडा झालाय. आपण दोघेही पडण्याची शक्यता आहे." पण तिने मला पुन्हा विनंती केली. मी तिला खूप वेळा नाही म्हणालो, पण तरीही ती म्हणाली, "तू फक्त जशी नेहमी गाडी चालवतोस तशीच चालव, काही होणार नाही." तसे शेवटी नाईलाजानं मी तिला होकार दिला. ती मागे गाडीवर बसली आणि मी घाबरतच गाडी चालवायला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे मी अगदी आरामात गाडी चालवत होतो. मला वाटलं, अरे वाह, आता मला डबल सीट सुद्धा नीट गाडी चालवायला यायला लागली. काही मिनिटांनी मी तिला विचारलं, "आजी, तुम्हाला कुठे सोडू? तुम्हाला कुठे जायचंय?" आणि ह्यावर तिनं उत्तर दिलं, "जिथे तुला जायचंय तिथेच मला जायचंय." क्षणभर माझा श्वासच अडकल्यासारखा झाला, कारण तिला माझ्या जाण्याच्या ठिकाणाबद्दल कळलं कसं, असा विचार माझ्या डोक्यात आला. मी गाडीचा वेग कमी केला. काही क्षण कोणी काहीच बोललं नाही आणि काही वेळानं मग ती मला म्हणाली, "इथेच थांबव." मी 1 सेकंदही न दवडता गाडी थांबवली. पण जसं मी मागे वळालो तेव्हा मागील दृश्य पाहून मी प्रचंड घाबरलो. मागची सीट रिकामी होती. माझ्या मागून कोणी गाडीवरून उतरलं असं वाटलं सुद्धा नाही. कसं कोण जाणे, पण ती बाई अचानक गायब झाली होती. जणू हवेत ती विरघळून गेली होती. मी घाबरलो आणि मी थरथरतच आईला फोन लावला आणि तिला आत्ता घडलेला प्रसंग सांगितला. हे सगळं ऐकून आईला सुद्धा आश्चर्यच वाटलं, पण मला धीर देण्यासाठी ती म्हणाली, "मलाच कधी मागे बसू दिलं नाहीस आणि भूताला बरं लिफ्ट दिलीस." आईच्या बोलण्यानं मी थोडा सावरलो आणि पुन्हा माझ्या मार्गाला लागलो. पण आजपर्यंत मला कधीच कळलं नाही की ती बाई कोण होती, कुठून आली, कुठे गेली. त्या दिवशी माझ्या गाडीवर मागे बसलेली ती खरंच बाई माणूस होती की आपल्या भूतलावर अडकलेली एखादी आत्मा. नमस्कार मित्रांनो, ही घटना 1960च्या दशकातील आहे आणि भारतातील एका ग्रामीण भागातील आहे आणि हा अनुभव लिहिणाऱ्याच्या आजोबांनी त्याला सांगितलीये. अनुभव लिहिणाऱ्यानं गावाचं नाव आणि स्वतःचं नाव सांगितलेलं नाही. त्यामुळे फक्त घडलेली घटना तुम्हा सर्वांसोबत शेअर करतोय. पुढील अनुभव त्यांच्याच शब्दात. नमस्कार,
माझे आजोबा त्यावेळी एका छोट्याशा गावात राहत होते. गावातील घरं माती विटांची होती. आमच्या घरापासून थोडंसं लांब आणखी एक घर होतं, पण ते घर कायम बंदच असायचं. त्या घरामध्ये एक विधवा बाई राहत होती, अगदी एकटी, एकांतप्रिय. गावातील कुणाशीच ती काहीच बोलत नसे. या बाईला एक मोठी समस्या होती. प्रत्येक शुक्रवारी रात्री कुठल्या तरी काळ्या शक्तीनं ती ग्रासली जायची. त्या काळी गावांमध्ये असं मानलं जायचं की काही विशिष्ट नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना अशा शक्तींचा जास्त फटका बसतो, आणि ती बाई कदाचित तशीच होती. दर शुक्रवारी रात्री त्या बाईच्या घरातून अंगावर शहारे उठवणाऱ्या किंकाळ्या ऐकू यायच्या. घर बंद, दरवाजे खिडक्या बंद, पण आत नक्की काय घडायचं हे कोणीच कधीच पाहिलं नव्हतं. पण एके रात्री त्या किंकाळ्या नेहमीपेक्षा वेड्यासारख्या आणि भयानक ऐकू येत होत्या. आणि एक नाही तर 2 आवाज येत होते, पण ते माणसांचे नव्हते. ते आवाज वेगळेच होते, अगदी कर्कश्य. ते आवाज ऐकून सर्वच गावकरी घाबरले. पण त्या रात्री अखेर निर्णय झाला. आत नेमकं काय चाललंय हे पाहायचंच असं गावकऱ्यांनी ठरवलं. त्या काळी गावात वीज नव्हती. सगळ्यांनी मशाली पेटवल्या आणि सर्वजण त्या बाईच्या घराच्या दिशेनं गेले. काहीच वेळात सर्व गावकरी तिच्या घराच्या दारासमोर जमले. अजून सुद्धा त्या भयंकर किंकाळ्या येतच होत्या. भैरव म्हणून गावातला एक पैलवान माणूस पुढे सरसावला आणि त्याने 2-3 लाथा घालून दरवाजा तोडला. आणि दरवाजा उघडताच त्या किंकाळ्या एकदम थांबल्या. माझे आजोबा पुढे झाले. मशालीच्या प्रकाशात आजोबा एक एक पाऊल पुढे टाकू लागले. त्यांच्या मागे काही जण होतेच. आणि अचानक गटगटगट, चपचपचप, चुर्र असे काही आवाज आले. तसे सगळेच जागीच थिजले. आजोबांनी सावकाश मशाल त्या आवाजाच्या दिशेनं फिरवली आणि समोरचं दृश्य पाहून सर्वजण हादरलेच. तिथे तीच बाई होती. ती एका कोपऱ्यात बसली होती. तिचे कपडे रक्तानी माखलेले होते, केस विस्कटलेले होते. तिच्या भोवताली घाण पसरली होती. तिथून दुर्गंधी येत होती. तिच्या समोर मृत पडलेल्या कोंबडीचं कच्चं मांस होतं आणि ती ते मांस तुकडे तुकडे करून खात होती. तिच्या तोंडातून रक्त सांडत होतं. त्या कोंबडीच्या आतड्या तिच्या तोंडातून बाहेर लोंबत होत्या. ती दातांनी ते मांस फाडत होती, चावत होती. जणू काही ती माणूस नसून जनावरापेक्षा भयंकर काहीतरी होती. अचानक ती थांबली. तिनं हळूच मान वर केली आणि आजोबांच्या नजरेला नजर भिडवली. तिचे डोळे पांढरे शुभ्र होते. भुबुळं नजरेस पडतच नव्हती. आजोबा सांगतात, ते डोळे, ती नजर ते कधीच विसरणार नाहीत. आणि अचानक क्षणाचाही विलंब न करता अमानवी वेगानं ती आजोबांवर झेपावली आणि सरळ त्यांच्या मांडीचा चावा घेतला. तसे आजोबा किंचाळले, पण मागे असलेल्या माणसांनी तिला काठीने मारहाण केली. तसे ती, जसं जनावर 4 पायांवर पळतं तसं रांगत जाऊन त्याच कोपऱ्यात पुन्हा जाऊन बसली आणि गुरगुरू लागली. घडलेला प्रकार पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला आणि गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी मंत्र, तंत्र, विधी, पूजा सगळं करून पाहिलं, पण कसलाच काहीच उपयोग होत नव्हता. त्या घटनेनंतर त्या घराच्या आसपास सूर्यास्तानंतर कोणी जायचं धाडस सुद्धा करत नव्हतं. दिवसा सुद्धा लोक त्या घराकडे बघायचे सुद्धा नाहीत. असेच काही दिवस गेले आणि काही दिवसांनी त्या किंकाळ्या थांबल्या आणि त्या घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. गावकऱ्यांचा संशय खरा ठरला होता. ती बाई मेली होती. सरकारी लोकांनी तिचं स्वतःच फाडलेलं जखमी शरीर बाहेर काढलं आणि त्यांनी ते घर सुद्धा पाडलं आणि जाळून टाकलं. त्यानंतर गावाच्या शांततेसाठी खूप मोठी पूजा केली गेली. आजोबा ही घटना सांगताना आजही थरथर कापतात, विशेषतः जेव्हा त्या बाईचं हिडीस रूप त्यांना डोळ्यासमोर येतं तेव्हा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजित. माझ्या एका मित्राच्या मोठ्या भावाबरोबर घडलेली ही एक सत्य घटना आहे.
माझ्या मित्राच्या भावाचं नाव उमेश. तो ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीत त्याचं प्रमोशन झालं होतं आणि त्याची ट्रान्सफर नाशिकला झाली होती आणि नाशिकला टेरिटोरी मॅनेजर म्हणून तो रुजू झाला होता. कंपनीनं त्याला सिडकोमधल्या एका रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट दिला होता. मी आणि माझा एक मित्र सुद्धा त्याच शहरात कामाला होतो. उमेशने तिथे एकट्यानेच राहायला सुरुवात केली. उमेशचं लग्न वगैरे झालं नव्हतं. तसं तो कायम फिरतीवरच असायचा. खूप कमी वेळ तो घरी असायचा. अगदी जेमतेम महिन्यातून साधारण 1-2 आठवडेच तो त्या फ्लॅटवर असायचा. तो आम्हाला सांगायचा की त्याला त्या घरात काहीतरी निगेटिव्ह एनर्जी जाणवते, पण ही गोष्ट त्याने आम्हाला सोडून कधीच कुणाला सांगितली नव्हती. आम्हाला वाटलं नवीन जागा, नवीन शहर, त्यात तो एकटा म्हणून सुद्धा असेल कदाचित. पण त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे त्याच्या अपार्टमेंटमधील लोक, त्याचे शेजारी, कोणीही एकदाही त्याच्याशी काहीही बोललं नव्हतं. जणू काही त्यांना त्याच्याशी काही घेणं देणंच नव्हतं. तो नेहमी सांगायचा की जेव्हा जेव्हा तो टूर संपवून घरी परत यायचा तेव्हा तेव्हा त्याला घरात नेहमी काहीतरी बदललेलं जाणवायचं. म्हणजे घरातील वस्तूंची जागा बदललेली दिसायची. जणू काही त्याच्या गैरहजेरीत त्या घरात त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाचा तरी वावर होता. आणि कधी कधी रात्री तर घरभर कोणीतरी चालतंय असं जाणवायचं. कधी अचानक त्याला कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवायचं. कधी कोणीतरी कोणाला हाका मारतंय असं जाणवायचं. कधी अस्पष्ट किंचाळण्याचा आवाज सुद्धा ऐकायला यायचा. पण तो नेहमी स्वतःला समजायचा की हे सर्व त्याच्याच मनाचे खेळ आहेत, कारण त्याचा भूताखेतांवर कधीच विश्वास नव्हता. पण हे सगळं पुढे वाढतच गेलं. एके रात्री तो टूरवरून साधारण 11 वाजता परत आला. तो फार थकला होता, त्यामुळे तो लगेच झोपी गेला. साधारण तासाभराने त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या बेडवर चढलंय आणि त्याच्या शेजारीच कोणीतरी झोपलंय. त्या जाणीवेने तो घाबरला आणि सरळ त्याने चादर डोक्यावरून ओढून घेतली आणि तेवढ्यात कपाटावरून काहीतरी धाडकन खाली पडला असल्याचं त्याला जाणवलं. आवाज मोठा आला होता आणि त्याच क्षणी त्याच्या छातीवर त्याला दाब जाणवू लागला, जसं की कोणीतरी त्याच्यावर बसलंय. जणू कोणीतरी त्याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतंय. जसा त्याचा श्वास गुदमरू लागला तसं त्यानं चादरी खालून डोकं बाहेर काढलं आणि जे त्याने पाहिलं ते पाहून त्याची बोबडीच वळाली. त्याच्या छातीवर एक बाई बसली असल्याचं त्याला जाणवलं. तिचा अवतार भयंकर होता. तिचे केस विखुरलेले होते, डोळे सुजलेले होते आणि ती जोरजोराने रडत होती. ती बाई त्याच्या पोटावर बसून थेट त्याच्याकडे बघत होती. तिची नजर निराश होती. कधी घाबरवणाऱ्या नजरेने ती त्याच्याकडे पाहत होती. हे दृश्य फार तर 5 ते 10 सेकंद त्याला दिसलं असेल. काही वेळ तर त्याला असं जाणवलं की त्याला पक्षाघातासारखं काहीतरी झालंय. तो हलूही शकत नव्हता. त्याचा आवाज घशातच अडकला होता. कसं बसत, धडपडत, झगडत तो उठला. त्याचं लक्ष जमिनीकडे गेलं. त्या कपाटावर ठेवलेली त्याची ती जड बॅग जमिनीवर पडली होती आणि तो आवाज त्याचाच झाला होता. पूर्ण ताकद लावून तो बाहेर पळाला. त्या रात्री तो थेट आमच्या घरीच आला आणि कापऱ्या आवाजात त्यानं घडलेली सर्व घटना आम्हाला सांगितली. आम्हाला खरं तर त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वासच बसला नाही, पण त्याची झालेली अवस्था पाहून अविश्वास दाखवून सुद्धा चालणार नव्हतं. आम्ही त्याला ते घर दुसऱ्याच दिवशी सोडून देण्याचा सल्ला दिला. तसे त्याने सुद्धा तो लगेच मान्य केला. दुसऱ्या दिवशी लगेच तो घरी गेला आणि त्यानं सामान बांधायला सुरुवात केली. आम्ही सुद्धा त्याच्या मदतीला गेलो होतो. त्याचा एक शेजारी त्याच्या घराजवळून जात होता. तेव्हा कुठे पहिल्यांदा शेजाऱ्यानं विचारलं, काय झालं? अचानक का निघताय? तेव्हा उमेशने त्यांना पूर्ण घटना सांगितली. तेव्हा तो शेजारी बोलू लागला, तुम्ही इथे राहायला येण्याच्या वर्षभर आधी या घरात राहणाऱ्या बाईनं आत्महत्या केली होती. तिच्या नवऱ्यानं तिला सोडून दिलं होतं आणि त्याच बेडवर तिचं प्रेत पोलिसांना सापडलं होतं, ज्या बेडवर तुम्ही 2 महिने झोपला होतात. कदाचित त्याच बाईचं अस्तित्व मृत्यू पश्चात सुद्धा इथे राहणाऱ्या लोकांना जाणवतं असा आमचा अंदाज आहे.
तुमच्या आधी इथे 2-3 बिराढं राहून गेलीयत, पण ते सुद्धा काहीच महिन्यात हे घर सोडून गेलीयत. आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना घर का सोडून जाताय म्हणून विचारलं होतं, तेव्हा तेव्हा प्रत्येकाने फक्त फार विचित्र वाटतं या घरात, काहीतरी अभद्र असल्याची जाणीव होते इतकंच सांगितलंय. अहो पण तुम्ही जर आम्हाला हे आधीच सांगितलं असतं तर. उमेशचं बोलणं मध्येच तोडत तो शेजारी म्हणाला, खरंच तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला असता आणि आमच्या सांगण्यावरून तुम्ही इथून निघून गेला असता? तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता. पण तुम्हाला किंवा इथे राहणाऱ्यांना असे भयंकर अनुभव नाही आले का? उमेश म्हणाला. नाही, आम्हाला आजपर्यंत कुठलाच त्रास नाही. त्रास हा फक्त त्या घरात राहणाऱ्यांना होतो, पण त्या घरात राहणाऱ्या लोकांना फक्त तसे अनुभव येतात. आजपर्यंत इथे राहून गेलेल्या कोणाचाच जीव वगैरे गेलेला नाहीये किंवा त्यांना कसलीही इजा देखील झालेली नाहीये, तो शेजारी म्हणाला आणि निघून गेला. आम्ही सुद्धा उमेशचं सर्व सामान घेतलं आणि त्या घराला कायमचा रामराम ठोकला. हे मान्य जरी केलं की त्याला दिसलेली बाई हा कदाचित त्याचा भास होता किंवा छातीवर दाब जाणवणं हे सुद्धा भीतीमुळेच झालं असावं, पण मग प्रश्न असा पडतो की तो घरी नसताना घरातील वस्तूंची जागा कोण बदलायचं? आणि मुख्य म्हणजे ज्या रात्री त्याला हा भयंकर अनुभव आला त्या रात्री कपाटावर ठेवलेली इतकी जड बॅग जमिनीवर कशी पडली? कोणी पाडली? त्या सिडकोच्या अपार्टमेंटचं नाव जरी घेतलं तरी आज सुद्धा उमेश थरथर कापतो. नमस्कार मित्रांनो, हा अनुभव माझ्या काकांनी स्वतः सांगितलाय. त्यांच्या आयुष्यात घडलेली एक विचित्र, रहस्यमय, भयानक पण सत्प्रवृत्ती असलेली ही घटना आहे. पुढील अनुभव त्यांच्याच शब्दात. ते वर्ष होतं 1996, तारीख 17 नोव्हेंबर. तेव्हा माझं वय होतं 21. मी मुंबईहून कोकणात हर्णे येथील माझ्या आजोळी निघालो होतो. महिन्याभरानंतर मला सुट्टी मिळाली होती. मी दुपारी उशिरा निघालो होतो आणि प्रवास सुरू असतानाच रस्त्यात मध्ये टायर पंक्चर झालं. त्यामुळे घरी पोचायला अपेक्षेपेक्षा खूप उशीर झाला. हर्णेला जाण्यासाठी 2 रस्तेत, एक म्हणजे खेड दापोली रस्ता आणि दुसरा म्हणजे गोरेगाव, आंबेड, मंडणगड, केळशी, अंजर्ले हा रस्ता. हा दुसरा रस्ता शॉर्टकट रस्ता आहे, पण हा रस्ता शॉर्टकट जरी असला तरी रात्रीच्या वेळी अत्यंत सुनसान असायचा. तरी मी वेळ वाचवण्यासाठी तोच शॉर्टकट रस्ता निवडला. वेळ रात्री 11:30ची. मी मंडणगडच्या बाहेरून शांतपणे चाललो होतो. मार्ग डोंगरातील रस्त्यांमधून जात होता. काही वेळ गेला आणि मला दिसलं की एक मुलगी कारला हात दाखवत उभी होती. तिथे उजव्या बाजूला अजून एक छोटासा डोंगर होता आणि तिथून डोंगराच्या मागे थोड्याच अंतरावर एक घर होतं. त्या घराचं अर्धवट छत नजरेस पडत होतं. कदाचित ती मुलगी तिथूनच आली होती. तसे मी गाडी थांबवली. मुलगी अंदाजे 15-16 वर्षांची होती. सलवार कमीज आणि थंडी असल्यामुळे कानांवर घट्ट लपेटलेला दुपट्टा असा तिचा पेहराव होता. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता दिसत होती आणि डोळ्यात निरागसपणा दिसून येत होता. ती जवळ आली आणि म्हणाली, मला अंजर्ल्याला जायचंय, खूप अर्जंट आहे, मला सोडाल का? मी विचार केला, जवळजवळ 7 तास एकटाच गाडी चालवून कंटाळा आलाय आणि त्यात अंजर्ले रस्त्यातच आहे असा विचार करून मी तिला लिफ्ट दिली. ती मुलगी पुढे येऊन माझ्या शेजारी बसली आणि आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. आमचं हलकं फुलकं तुटक जनरल संभाषण सुरू होतं. काही वेळाने बोलता बोलता मला समजलं की तिचं नाव रत्ना आहे आणि ती मंडणगडला तिच्या मामाकडे गेली होती. ती 10वीत शिकत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा होती आणि म्हणून तिला लगेच घरी परतायचं होतं. तिची शेवटची बस चुकली होती आणि म्हणून ती रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना लिफ्ट मागत होती. अगं, पण एवढ्या रात्री तुला तुझ्या मामांनी एकटीला कसं जाऊ दिलं? मी आश्चर्याने विचारलं. त्यावर ती म्हणाली, खरं तर मी लवकरच निघणार होते, पण अचानक मामाची तब्येत बिघडली आणि त्याला ताप आला. पण तसा तो ठीक होता.
म्हणून मग मी तशीच निघाले आणि निघायला उशीर झाला. अशाच आमच्या गप्पा सुरू होत्या. गप्पांमध्ये कोकण, शाळा, समुद्र अशा बऱ्याच गोष्टी होत्या. काही वेळाने आम्ही केळशी पार केलं. सुमारे 1 तासाने आम्ही अंजरल्याजवळ आलो. रस्त्याच्या एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगर होता. इथेच थांबा, अचानक रत्ना म्हणाली. तसे मी गाडी थांबवली. समोर फक्त समुद्र होता आणि डावीकडे डोंगर. इथून कुठे जाणार तू? मी आश्चर्यानं विचारलं. तसे तिचा चेहरा अचानक निर्विकार झाला. माझं घर त्या डोंगराच्या मागं आहे. तिथे फक्त आमचंच घर आहे. बाकी वस्ती तिथे नाही. मला इथेच सोडा आणि तुम्ही निघून जा. पण हा रस्ता सोडून माझ्या मार्गाने पुढे येऊ नका. मी पुन्हा कधीतरी भेटेन तुम्हाला. आता जा तुमच्या वाटेने, ती थंड आवाजात म्हणाली. त्यावेळेस मला तिचा आवाज, तिचा चेहरा जरा विचित्र वाटला. पण तरीसुद्धा तिच्या ह्या बोलण्यावर मी काही बोललो नाही. ती गाडीतून उतरली आणि डोंगराच्या दिशेनं निघून गेली. काहीच वेळात ती दिसेनाशी झाली. तसे मी सुद्धा तिथून निघालो. काही वेळात मी सुद्धा घरी पोचलो. मला उशीर झाला होता, त्यामुळे माझे आजी आजोबा चिंतेत होते. त्यांनी उशीर होण्याचं कारण विचारलं. तसं मी त्यांना गाडी पंक्चर झाल्याचं सांगितलं. तसंच रस्त्यात घडलेली सर्व घटना सांगितली. त्या मुलीबद्दल ऐकून दोघेही जरा घाबरलेच. तू त्या मार्गानं का आलास? त्या भागात, त्या मार्गावर रात्री कधीही थांबत जाऊ नकोस. तिथे बरेच वेळा रात्री असंच काही दिसतं. कधी कधी लोकांना चकवा लागतो. कधी असंच कोणीतरी वाटेत भेटतं. देवाच्या कृपेमुळे तू सुखरूप घरी आलास. पुन्हा तिथे कधीही थांबू नकोस, आजोबा म्हणाले. मला असल्या गोष्टींवर म्हणजेच भूताखेतांवर विश्वास नव्हता. आजोबांच्या बोलण्यावर मला हसू आलं आणि मी झोपी गेलो. पुढील 2 दिवस हरणे, सुवर्णदुर्ग वगैरे बघण्यात गेले. सुट्टीचे ते दिवस खूप मजेत गेले. मी आणि माझे काही मित्र एके दिवशी अंजर्लेच्या बीचवर गेलो. तेव्हा अचानक डोंगरावरून एक 40 वर्षांचा माणूस खाली आला आणि अगदी आमच्या शेजारी येऊन उभा राहिला. मी अगदी सहज त्याला विचारलं, काय काका, इथलेच का तुम्ही? त्यावर तो म्हणाला, हो, डोंगराच्या पलीकडे राहतो मी. तसं कसे कोण जाणे, पण माझ्या डोक्यात त्या मुलीचा म्हणजेच रत्नाचा विचार आला. कारण तिने सुद्धा जाताना तिचं घर त्याच डोंगरापलीकडे आहे म्हणून सांगितलं होतं आणि तिचं एकटीचंच घर त्या डोंगरापलीकडे आहे म्हणून सांगितलं होतं. तसं मी त्या माणसाला विचारलं, काका, तुमच्या घरी कोण कोण असतं? बायको आहे आणि 2 मुलगे आहेत, तो माणूस म्हणाला. ते ऐकून मला जरासा संशय आला. मी पुन्हा त्याला प्रश्न विचारला, काका, रत्ना नावाची मुलगी तिथेच कुठे राहते का? माझा प्रश्न ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तो माणूस काही क्षण शांत झाला. तुम्हाला रत्नाबद्दल कसं काय माहीत? त्यानं मला विचारलं. मी 2 दिवसांपूर्वी तिला लिफ्ट दिली होती आणि तिला इथेच जवळपास सोडलं होतं. तेव्हा तिनं सांगितलं होतं की या डोंगरापलीकडे ती राहते आणि तिचं एकटीचंच घर तिकडे. पण आज समजलं की तुम्ही सुद्धा तिकडेच राहता म्हणून विचारलं. मी म्हणालो, तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला खात्री आहे का ती रत्ना होती? त्यानं विचारलं. हो, म्हणजे तिने तिचं नाव रत्ना म्हणूनच सांगितलं. अर्थात याआधी मी कधीही तिला भेटलेलो नाही, त्यामुळे ती रत्नाच आहे हे मी सांगू शकत नाही. तिनं जे नाव सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं. पण झालं काय काका? तुम्ही इतके घाबरल्यासारखे का दिसताय? मी म्हणालो. त्यावर तो माणूस बोलू लागला. रत्ना ही माझीच मुलगी होती. 10 वर्षांपूर्वी गेली ती. रत्ना त्या रात्री मंडणगडहूनच निघाली होती. त्या रात्री माझा भाऊ म्हणजेच तिचा मामा आजारी पडला. त्यामुळे तिला निघायला उशीर झाला आणि तिची शेवटची बस चुकली. त्यामुळे तिने एक गाडी थांबवून त्यांच्याकडून लिफ्ट घेतली. पण त्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला. ड्रायव्हर वाचला, पण रत्ना मात्र जागीच गेली. इतके बोलून तो माणूस हुंदके देऊ लागला. त्याचा तोल जाऊ लागला. ती घटना ऐकून मी मात्र गोठूनच गेलो. आम्ही मित्र त्यांना त्यांच्या घरी घेऊन आलो आणि आम्ही जसा घरात प्रवेश केला तसा भिंतीवर रत्नाचा फ्रेम केलेला फोटो मला नजरेस पडला. त्याला हार घातला होता. माझ्या मनात प्रचंड भय निर्माण झालं.
काही क्षण घरात सर्वत्र शांतता पसरली होती. भय, मानसिक धक्का आणि एक विचित्र भावना मनात भरली होती. 10 वर्षांपूर्वी गेलेली मुलगी आत्मारूपी अजून सुद्धा भटकतीये. तिचं अस्तित्व अजून सुद्धा आहे, पण का, असे प्रश्न माझ्या मनात चमकून गेले. मला वेड लागायचंच बाकी होतं. त्या रात्री मला झोप लागली नाही. माझी सुट्टी संपली आणि मी मुंबईला परत आलो. त्या घटनेनंतर मला या विषयामधील ओढ निर्माण झाली. मी ह्याविषयी जाणून घेण्यासाठी खूप साऱ्या तज्ज्ञांना भेटलो. खूप सारी माहिती मिळवली. 1-2 वर्षांनी पुन्हा हरणेला जायचा योग आला. यावेळेस मात्र मी ठरवून मुद्दामून उशिरा निघालो. रात्री साधारण 11च्या सुमारास मी मंडणगड भागात पोचलो आणि तिथेच काही वेळ थांबलो. कदाचित ती पुन्हा भेटेल या आशेवर मी निघालो होतो. मला तिला खूप सारे प्रश्न विचारायचे होते, पण ती आलीच नाही. तसे मी पुढे निघून गेलो. 3 वर्षांनंतर म्हणजेच 17 नोव्हेंबरला मी पुन्हा त्याच दिवशी त्याच वेळेला हरणेला यायला निघालो. पुन्हा मी तिथेच येऊन मुद्दामून थांबलो आणि ती कुठे दिसते का याची वाट पाहत राहिलो. आणि यावेळेस मात्र ती मला पुन्हा दिसली. ती माझ्यापासून लांब उभी होती. ती अगदी खरी वाटत होती, मनुष्य वाटत होती. आत्मारूपी अशी ती वाटतच नव्हती, पण ती मनुष्य नव्हती. यावेळेस ती हात सुद्धा दाखवत नव्हती. जणू काही ती माझीच वाट पाहत होती. मी गाडी जरा तिच्या जवळ नेली. तशी ती शांतपणे पुढे आली. तिने पलीकडून येऊन गाडीचं दार उघडलं आणि ती गाडीत येऊन बसली सुद्धा. तीच सलवार कमीज, तोच शांत चेहरा. पण कसे कोण जाणे, मला यावेळेस सत्य परिस्थिती माहीत असून सुद्धा भीती वाटत नव्हती, कारण तिनं मला पूर्वी सुद्धा काहीच इजा केली नव्हती. काही वेळानं ती म्हणाली, माझी सत्य परिस्थिती तुम्हाला आता समजलीये. मी कोण आहे हे तुम्हाला समजलंय, तरी सुद्धा तुम्हाला माझी भीती नाही वाटत? नाही, कारण तू मला कसलीच इजा केलेली नाहीस ना, मी तुझं काही वाकडं केलंय. तुला माझ्याबरोबर काही वाईट करायचं असतं तर ते पहिल्याच भेटीत केलं असतंस, मी म्हणालो. तसे ती हलकेच हसली आणि म्हणाली, हो, पण सगळेच आत्मे माझ्यासारखे नसतात. काही फार वाईटही असतात. मी तिला माझ्या मनातले खूप सारे प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची तिने व्यवस्थित उत्तरं दिली. ती सगळं शांतपणे मला समजावत होती. ती म्हणाली, माझ्या मृत्यूपश्चात मी भुवरलोकात होते. हवेसारख्या शरीराच्या सूक्ष्म रूपात होते. मी तुझ्याशी बोलू शकले कारण तुझ्या अवचेतन मनाशी माझा संपर्क जुळला. पण मग तू मला परत का भेटलीस, मी विचारलं. त्यावर ती म्हणाली, कारण तुझ्यासोबत माझं एक नातं आहे. मी तुला आत्ता सर्व काही सांगू शकत नाही. तिने बाकी काहीही सांगितलं नाही. तिनं तिच्या मृत्यूचा प्रसंग सांगितला. कशी कार उलटली, ती बाहेर फेकली गेली, डोक्याला दगड लागला आणि मृत्यू क्षणात झाला. मग तिनं सांगितलं की पृथ्वीवर तिचं आयुष्य काही वर्ष अजून उरलं होतं, म्हणून ती अशा अवस्थेत आहे. या काळात ती लोकांना मदत करते. ज्या आत्मा नुकतेच मृत्यू झाल्यावर भटकतात त्यांना मार्ग दाखवते. पण या अवस्थेत ती कायम राहणार नाही. तिची वेळ संपली की ती सुद्धा तिच्या पुढील प्रवासाला लागेल. मला पुन्हा भेटशील, मी विचारलं. त्यावर ती म्हणाली, हो, पण फार काळजी घ्यावी लागेल. आता मला कशात अडकायचं नाहीये, नाहीतर मला या अवस्थेतून पुढे जायला अवघड जाईल. ती इतके बोलली आणि जणू काही हवेत विरून गेली. मध्ये काही काळ गेला. एके रात्री मी आमच्या अपार्टमेंटच्या टेरेसवर चकरा मारत होतो. अचानक दुसऱ्या बाजूला एक आकृती मला दिसली. ती रत्नाच होती आणि मी सुद्धा तिचाच विचार करत होतो. माझी वेळ आता संपलीये. आता मी पुढच्या प्रवासाला निघतीये. आता आपण भेटणार नाही, असे म्हणून तिने मला आशीर्वाद दिला आणि शांतपणे ती हवेत विलीन झाली. मी अजून सुद्धा त्या मार्गाने मुद्दामून जातो, मुद्दामून उशिरा जातो, ह्या आशेवर की ती कदाचित मला पुन्हा दिसेल. आजपर्यंत मी खूप वेळा त्या मार्गानं गेलोय, पण आजपर्यंत ती मला पुन्हा कधीच भेटली नाही, कधीच दिसली नाही. तिच्या आठवणी मात्र आजही माझ्या हृदयात ताज्या आहेत. एक मात्र नक्की,
सर्वच आत्मे वाईट नसतात, काही आपल्यासारखेच असतात, वेदना असलेले, भावनांनी भरलेले आणि कुणाशी तरी बोलण्याची आस असलेले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव साकेत. आज मी आपल्या सर्वांसोबत मला आलेला सत्य अनुभव शेअर करणार आहे. गावाचं नाव आणि कॉलेजचं नाव मी सांगू शकत नाही, पण जे घडलं ते भयंकर होतं. आमचं कॉलेज गावाच्या बाहेर होतं. मी आणि माझ्याबरोबर खूप सारे जण कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच राहत होतो. रात्री 9 नंतर कॉलेज कॅम्पसच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई होती. माझ्या रूममध्ये आम्ही 4 जण आणि शेजारच्या रूममध्ये 4 जण, असे आम्ही एकूण 8 मित्र होतो. त्या काळी एक गोष्ट नेहमी घडायची. दररोज रात्री 12 ते 2 या वेळेत कुत्र्यांच्या टोळ्या आमच्या खोल्यांच्या खिडकीखाली जमायच्या. ती कुत्री आमच्या रूमच्या आणि शेजारच्या रूमच्या खिडक्यांकडे टक लावून बघायची आणि सतत भुंकत राहायची. आधी ते दृश्य पाहून आम्हाला जरा भीतीच वाटायची, पण नंतर आम्ही एक युक्ती केली. आम्ही खिडकीजवळ नेहमी छोटे दगड ठेवायला लागलो, जेणेकरून ती कुत्री आली की त्यांच्यावर फेकता येतील. आमच्या मित्रांमध्ये मीच एकमेव ब्राह्मण होतो आणि त्यामुळे माझ्या अंगात नेहमी माझं जानवं असायचं. एके रात्री साधारण 1:30 वाजता माझा एक रूम पार्टनर अचानक उठला आणि त्याने पाहिलं की रूममध्ये कोणीतरी फिरत होतं. खोलीत तीव्र वास पसरला होता, जणू काहीतरी सडलेलंय. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो अनोळखी माणूस 5 ते 10 मिनिटं खोलीभर शांतपणे हिंडत राहिला आणि अचानक त्याने बाल्कनीतून उडी घेतली. ते दृश्य पाहून माझा रूम पार्टनर एकदम हादरला. त्याला लगेच समजलं की हे काहीतरी वेगळंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सगळ्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून आम्ही 8 जण अक्षरशः थरथरलो. त्याच रात्री आम्ही एक निर्णय घेतला की सगळेजण म्हणजे 8च्या 8 मुलं एकाच रूममध्ये एकत्र थांबायचं आणि जर खरंच पुन्हा असं काही घडलं तर वरिष्ठांना सांगायचं. त्या रात्री ठरल्याप्रमाणे आम्ही एकत्र बोलत बसलो होतो आणि जसे 12 वाजले तसे नेहमीप्रमाणे ती कुत्र्यांची टोळी आमच्या खोलीच्या खिडकीखाली येऊन भुंकू लागली. आम्ही खिडकीत ठेवलेले दगड त्यांच्या दिशेनं फेकले तशी ती कुत्री निघून गेली. आता सर्वांना झोप येऊ लागली होती. तसे आम्ही सर्वजण झोपी गेलो. साधारण पुन्हा 1 तासानंतर मला अचानक एक स्पर्श जाणवला. मी झोपेतच होतो, पण अचानक कोणीतरी माझ्या हाताला स्पर्श केल्यामुळे मला जाग आली आणि मी डोळे उघडले आणि मी बघतो तर माझ्या बाजूला झोपलेला माझा एक मित्र माझ्याकडे टक लावून पाहत होता. मी त्याला हलवलं, पण तो हलतच नव्हता. त्याचा चेहरा भीतीने गोठलेला दिसत होता. काही वेळाने तो माझ्या कानात हळूच म्हणाला, "तो खोलीत आलाय." त्याच्या या वाक्याने मी हादरलो. मी खोलीभर नजर फिरवली, पण मला मात्र कुणीच नजरेस पडलं नाही. "कुठं कोण आहे?" मी विचारलं, पण माझा मित्र पुन्हा त्याच आवाजात म्हणाला, "तो खोलीतच आहे." आमची कुजबुज ऐकून खोलीत झोपलेले इतर काही जण सुद्धा जागे झाले आणि त्या रात्री बऱ्याच जणांनी एका म्हाताऱ्या माणसाला खोलीत फिरताना पाहिलं. सगळेजण घाबरून गेले होते, पण मला मात्र कुठे कोणीच दिसलं नव्हतं. तेव्हा एका मित्रानं मला सांगितलं की तुझ्या अंगातील जानवं काढून एकदा बघ. मला खरं तर असं करायचं नव्हतं, पण तरी सुद्धा मी मन मारून त्यांचं ऐकलं. त्या रात्री 1 वाजेपर्यंत मी जागाच होतो. नंतर मात्र मला झोप लागली, पण मध्येच कसल्या तरी आवाजानं माझी झोप मोडली आणि मी जे पाहिलं ते पाहून मी सुद्धा खूप घाबरलो. एक पुरुष आमच्या रूममध्ये शांतपणे फिरत होता, जणू एखाद्या सिनेमाचा सीन. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी एकदम उठलो आणि थरथरत्या आवाजात विचारलं, "कोण आहात तुम्ही?" माझा आवाज ऐकून माझे इतर मित्र सुद्धा जागे झाले. तो माणूस अचानक थांबला आणि आमच्याकडे वळाला. त्याचा पुसटसा चेहरा आम्हाला दिसला. तो चेहरा आम्हाला थोडा ओळखीचा वाटत होता, पण नक्की तो कोण होता ते आम्हाला समजत नव्हतं. आज सुद्धा तो कोण होता हे मी सांगू शकत नाही, पण तो चेहरा ओळखीचा होता. त्या दिवसानंतर आम्ही ही घटना वरिष्ठांना सांगितली.
आमच्या समाधानासाठी त्यांनी आमच्या खोल्या बदलल्या. तेव्हापासून मात्र आम्हाला कसलाच अनुभव आला नाही. ना आमच्या बदललेल्या खोल्यांच्या खिडकीपाशी कुठली कुत्री यायची. म्हणजे नक्कीच त्या 2 खोल्यांमध्ये काहीतरी भयंकर घडलं असावं. त्यानंतर प्रशासनाने त्या 2ही खोल्या कायमच्या बंदच ठेवल्या. त्या घटनेपासून माझा विश्वास बसला की अशा काही शक्ती अस्तित्वात नक्कीच असतात. मित्रांनो, हे सगळे अनुभव तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच काही अनुभवांसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.